नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। कवी कलश मूळचे उत्तर प्रदेशात कनौजी ब्राह्मण। त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल जास्त माहिती नाही, पण काही ठिकाणी त्यांचा उल्लेख केशव भट कबजी असा आढळतो, त्यामुळे हे त्यांचं नाव असू शकतं। काही जणांच्या मते आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बालशंभूराजांना मथुरेत ठेवलं होतं, तेव्हा त्यांची आणि कवी कलशांची पहिली ओळख झाली। मात्र याबद्दल अनेक मतांतरे आहेत। उत्तरेत औरंगजेब बादशहा बनल्यापासून रयतेवरील जुलूम वाढला होता। त्याने इतर धर्माचा छळ सुरू केला होता, धार्मिक स्थळाची विटंबना केली। त्यांच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले। त्यांना एकच आधार दिसत होता, तो म्हणजे शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य। शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर उत्तरेतून येणाऱ्यांचा ओघ सुरू झाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी या साऱ्यांना आधार दिला। याच काळात कवी कलश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आले असावे व त्यांची युवराज संभाजी महाराजांशी भेट झाली असावी। माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज रणनीतीमध्ये कुशल होतेच, मात्र त्यांना संस्कृत व फारसी भाषेचाही अभ्यास होता। त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, सातसदक, नखशिख असे ग्रंथ देखील लिहिले होते। काव्यशास्त्रा विनोदाची त्यांना जाण होती। धर्मशास्त्रावर होणाऱ्या वादविवादामध्ये ते सहभागी होते। यातूनच अष्टपैलू विद्वान म्हणून ओळख असलेला कवी कलशांच्या अनेक भाषेतील ज्ञान यामुळे संभाजी महाराज चाहते झाले। शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यास आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता। यात अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते, मात्र शंभूराजांची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट होती। स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी देखील त्यांनाच पाठिंबा दिला। संभाजी महाराज छत्रपती बनले, त्यांनी राज्यकारभाराची घडी बसवली। मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळांनी अनेक कटकारस्थानं केली। मुघलापासून पोर्तुगाजापर्यंत अनेक शत्रूंना एकाच वेळी तोंड द्यावे लागलेल्या संभाजी महाराजांना या स्वकीयांच्या विखारी राजकारणाचा देखील सामना करावा लागला। त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलशांची मदत घेतली। साधारण 1686 साली पोर्तुगीजांवरची मोहीम आटपून रायगडावर परतलेले संभाजी महाराजांनी कवी कलशांना एक महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिली। हे प्रशासनातील प्रमुख पद होते। संभाजी महाराज छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कवी कलशांचा सल्ला घेऊ लागले। यामुळे अष्टप्रधान मंडळांचे महत्त्व कमी झाले। कवी कलशामुळे अनेक अष्टप्रधानांचा जळफाट होऊ लागला होता। त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरण्यास सुरुवात याच काळात सुरू झाली। कवी कलश हा संभाजी महाराजांना गूढविद्या शिकवतोय असे अनेक आरोप सुरू करण्यात आले। याला वैतागून कवी कलशांनी महाराष्ट्र सोडून उत्तरेत परत जाण्याची तयारी केली। परंतु संभाजी महाराजांनी तुमचा एवढा भरवसा आम्ही दुसऱ्या कोणावरही ठेवू शकत नाही असे ठणकावून सांगत आग्रह केला व यामुळेच कवी कलश थांबले होते। त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कुचराई येऊ दिली नाही। संभाजी महाराजांचा कवी कलशावर इतका विश्वास होता की तो शेवटापर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहिला। जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला, तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनवण्यासाठी संगमेश्वर ते संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली होती। त्यात कविराज कलशही हजर होते, पण दुर्दैवाने औरंगजेब बादशहाला ही बातमी कळाली व त्याने पन्हाळ्याजवळ असणाऱ्या मुग्रबखानाला संभाजी महाराजांना पकडण्याच्या गुप्त मोहिमेवर पाठवले। घात झाला। संगमेश्वर स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले। कवी कलश तेव्हा देखील संभाजी महाराजांसोबतच होते।
ते देखील लढता लढता महाराजांच्या सोबत कैद झाले. मुग्रब खानाने त्यांना बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेले. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ केला. संभाजी महाराजांना धर्मांतर करून आपला मांडलिक होण्यासाठी राजी करण्यात या कवीचा उपयोग होईल असे बादशहाला वाटत होते. त्याने कवी कलशांना वेगवेगळी आमिषे दिली, पण कविराज बनले नाहीत. संभाजी महाराजांसोबत त्यांचेही अतोनात हाल करण्यात आले. असं म्हणतात की या प्रसंगी कवी कलशाने संभाजी महाराजांवर एक काव्य रचले होते आणि साखळदंडाने बंदिस्त अशा अवस्थेत औरंगजेबासमोर ते म्हणूनही दाखवलं होतं. हे काव्य ऐकून रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने त्यांची जीभ हासडण्याची आज्ञा दिली. संभाजी महाराज व कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले. त्यांची दूषकांची कपडे घालून धिंड काढली. पण त्यांनी हे अत्याचार सहन केले, पण आपला ताटबाना सोडला नाही. इतके झाल्यावरही शेवटचा प्रयत्न म्हणून औरंगजेबाने कवी कलशाकडे एक पत्र दिले व त्यावर सही करण्याची मागणी केली. ते पत्र महाराणी येसूबाईंना रायगड खाली करून स्वराज्य मुघलांच्या हवाली करण्याबद्दल होतं. पण शिवरायांच्या स्वराज्याच्या मिठाशी, शंभूराजांच्या मैत्रीशी कवी कलशाने बेमानी करणे शक्यच नव्हते. स्वराज्य धर्माचं रक्षण करणारे संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली, पण त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावळे पेटून उठले व शिवरायांच्या स्वराज्याची कीर्ती दिगंतात पोहोचली. आजही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कविराज कलश यांची देखील समाधी उभी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.